नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी लवकर उठले नेहमीपेक्षा, कारण जायचे जरा बाहेर. तसं पण तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आम्ही कुठं आणि कशासाठी चाललोय, कोण कोण चाललोय, काय काय. तर सगळं घरातलं आवरलं पटपट. ऋतूला तर शाळेत सोडणार आहे. त्याचा टिफिन वगैरे मी तयार केलेला आहे आणि मी पण रेडी झाले. सईला पण आता इथं शूज घालते हे, म्हणजे मग कसं गाडीमध्ये टेन्शन नाही. आणि बघा कसा गॉगल बिगल लावून आपली हिरोईन रेडी आहे आणि मी पण रेडीच आहे. आता फक्त निघायचंच आहे, बाकी काय नाही. आणि ही बॅग ना बघा आज पहिल्यांदा घेतली, बरं झालं. आणि खरंच तिचा खूप चांगला उपयोग होतो बरं का, हातातल्यापेक्षा ना. असं कसं पाठीला एकदा टाकली ना तर काही टेन्शनच राहत नाही आणि बऱ्यापैकी त्याच्यात सामान म्हणजे राहतही आणि म्हणजे युजफुल आहे. तर चला आता आपल्याला जायचंय बायपासला. आम्ही आता आलोय बायपासला. पाहतोय एखादी गाडी भेटती का नाही आम्हाला. बस हा, तुम्ही मला काय गिफ्ट देणार? अयो मग दिन दिन दिन. चल चल दादा पिशवी फिरा. अहो बघा याच्यात बसून गेलो असतो. हा पण नाही थांबणार का? बस तर नाही, पण एक आम्हाला 4 व्हीलर भेटली निवांत. तर त्याच्यात बसून आम्ही फाट्यापर्यंत आलो आणि मुलं पण व्यवस्थित होती बसलेली. आणि अशी काही गाडी होती आतमध्ये, काय गर्दी नाही, काय नाही, काय नाही, निवांत एकदम. त्या गाडीत बसून आम्ही आलो आणि तिथून पुढं मग बस भेटली लगेच. 15-20 मिनिटात आम्हाला लगेच फाट्यावरून बस पण भेटली. आणि बसचा प्रवास म्हणजे क्वचित कधीतरी होत असेल माझा, पण छान वाटतं. मस्तपैकी आम्हा दोघींना सीट पण भेटलं होतं. निवांत बसून आलो आम्ही, त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही, गर्दी नाही, काय नाही, काय नाही. फक्त म्हणजे नारंगावमधून घरी जायचा प्रॉब्लेम होता, कारण बस खूप उशिरा होती घरी जायला. तर म्हटलं जाऊ देत चला. तर मग नारंगावमध्ये उतरलो ना, लगेच रिक्षा पकडली आम्ही. आणि ही बघा नारंगावच्या चौकातून आम्ही खोडद रोडला निघालो, म्हणजे घरी. आता घरी चाललोय. ताईला मी म्हटलं की चल जाऊ दे आपण. ताई पण म्हटलं की तिथून जर जायचं लई प्रॉब्लेम असं, बस वगैरे काही भेटलं नाही, काही जिबडं वगैरे आता असतातच असं, पण जरी नाही भेटलं तर म्हटलं चला रिक्षाने गाड्या जाऊया. बदलल्या शिवाय आपण. आणि इकडं घराच्या रस्त्याला आम्ही वळालो आणि एवढं म्हणजे पावसाने एकदम पार हिरवळ आणि एवढं गवत बिवत झालं होतं. जी मोठी मोठी झाडं होती ती अजून मोठी मोठी झाली होती, त्याच्यामुळे असं बरं तरी पूर्ण बा रस्ता पाऊस बिऊस छोटा नव्हता, वाटत व्यवस्थित होता. आलो आपण. काय नाही हे माही एक नंबर चुलतीचं घर, माही चुलती बघ ती त्याच्यात. ही 1 नंबर, ते 2 नंबर. हा हा, ते आंब्याचं झाड आहे ना तिथून. तिथं आंब्याचं झाड आहे तिथून. छोटा गाडी आहे ना. गाडी कुठे? हा 250 रुपये. मायक्रो ओव्हन नवीन नवीन काय आता घेतले, मी तुम्हाला वस्तू दाखवते बाई हळूहळू. अगं बाहेरून हवा येते ग पर्याला गरम. हा बरे तिला लई केक बिक करायला लागतात. परत थाय बी. हा मग मी केलेत बाई काल त्या दिवशी. अहो फक्त काय म्हणतात ग त्याला. हा काय काय टाकलंय ग याच्यात खरं? त्याच्यात ना बदाम आहे, काजूचं पीठ आहे आणि कोको पावडर आहे आणि गुळ आहे, दूध आहे. केलता का तू अगोदर? मग त्या दिवशी केलता आम्ही. हा का? बरोबर पहिला केक केला. बाई फेकून द्यायला लागला, खाल्ला. अगं बाई आम्ही नव्हतो म्हणून फेकून द्यायला लागले. म्हणजे पोर असती तर टाकून नसतं, म्हणजे आपल्याला एवढं म्हणजे आता खायचं नाही एवढं ते केकचं एवढं हेच नाही. आणि याला अशी काचेचीच भांडी लागत आहेत. काचेचे आणल्यात ना मग ऑनलाईन.
हा ना जुन्नरला देतात दुकानावर. हा त्याचा दुकानाचा ऍड्रेस असतोय ना. मग ऑनलाईन बोलवली का भांडी पण आली ना व्यवस्थित म्हणजे फुटली बिटली नाही ना काही असं जास्त हा. मग छान येतात आपण मग एकच का तेवढं त्याचे पण ब्रँड असतात वेगळे असतात ओव्हनचे पण ही आता ही बघा आपले आईस्क्रीमचे बाउल ते नाही चालणार आपल्या घरी होते ते. हा का हा ते एकदा चालणार दुसऱ्या फुटन. हा हा मग हा पण ऑनलाईन घेतलाय का मायक्रोन नाही इथं घेतलंय इथं घेऊन आलता त्याने जॉईन बिल करून दिलं. सूर्या इलेक्ट्रॉनिक. हा 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 नारंगावला तो ना 12.5. हॅलो 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 आपा पोरांवर लक्ष ठेव कळत होईन का आता हा ना नाही तिकडं आतमध्ये bedroom. हे काचच आहे का खाली हे काच आहे हा का आमची परिस्थिती पहिली लई नाजूक. झालं का चालू सांगितलं तर काय म्हणशाल. आणि तिथं असते का ग केक किती वर करायचा कसा असं हा. हा का काय झालं आणि किती याच्या ते काहीतरी असतं ना 120 130 डिग्री मग 180 का फास्ट झाला हा का मी मिनटे का सेट करायचं. आणि हा बिडाचा तवा डोशांसाठी मस्त आहे. तर 2000 पर्यंत असं हा याच्यावर खरंच लय मस्त डोसे निघतात आहो याच्या दुकान टाकलं तर मग घेऊ आपण मी माझ्या नवऱ्याला म्हणते चपाती बिपाती नाही होते ना नाही रात्रीचं खूप मस्त वाटतं. नाही नाही ते नाही एकच लाईट असते. क्वालिटी पहिलं मागवलेलं ना ते येतानाच तुटलेलं आलं जरा चांगल्या क्वालिटीचं मागवलं. काहीतरी ठेवायचं मग काय आता. हे पण त्याच्यातलंच आहे ना त्याचा प्रॉब्लेम होता ना जरा याचा हा हा लाईटीचा त्याच्यामुळे. हे असं भारी वाटते असं अगं वेगळं जरा पोत्यासारखं अरे हा अंधारात खरंच लय भारी वाटते बरं का जरा aesthetic वाटतं. हा मस्त दिसतंय अजून चांगलं वाटत. भारी केलंय ग तू आता खेळतात पण ते पक्षी येणार नाही ना इकडं मोर आहे अरे काय आपा लांडू रे डोक्यात जाईल माती. डायरेक्ट लोळायला सुरुवात केली. खरं लांडू रे का हो बाई मी तर पहिल्यांदा बघते आपा या असं हा का पण पार एवढे जवळ मोर असतात मस्त पंख फुलावले असते त्याने मी मोराचा प्रकार आहे ना मोराचा बायको आहे का मुरी मोराची बायको मोर नर आहे लांडोर आहे ना लांडोर. ती हे काय म्हणतात मादी मग हा ती का तोय ती ती का मस्त पैकी हा इकडं तू तिकडं खाते रियाला म्हटलं काय करते म्हणते माती खात्यात काय ना त्याच्या माग नाही पाय तिच्यात जाते ना त्याला मजा वाटते का मला वाटलं त्या पक्षाच्या मागे चाललाय का काय मस्त पैकी खातात दोघं पण हा? हो बघ सावली कशी पटकन येते पाहिलं का मग हे दोघं नाही तर मस्त सोडल्यावर पार दिवसभर खेळत राहतील ते राहिले मातीत खेळत ते काय तिथे चाललंय त्याचं काय ती बसली खेळत एका जागेवर त्याला ते मजा वाटते ना हा काय विचार करतोय खड्ड्यात उडी मारायची हा हा, हा. अयो खरंच तिने केलेलं मोड का काय बरोबर हो. चिनो तसं केलं खेळा. चावतंय हा? ते चावतंय मग हा आणि नंतर मस्तपैकी गरमागरम जेवण करायला घेतलं. सुकं चिकन सूप हा?
कालवण मस्त बेत झाला आमचा. आणि याच्यासाठीच आम्ही गेलो होतो, चाललो होतो 2 दिवस जायचं म्हणता. तर आज फायनली गेलो. झालाय. आणि हे बघा हे आखाड इकडं आमचा. हा हा का नाही ताई? पोटभर जेवणार रसाच खायचा आम्हाला. हा रस्सा खा, सुक खा, काय खायचं. कांदा बिंदा दिला का लिंबू? हा हा सगळं दिलंय घ्या. तुम्हाला आळूची पानं काढायची द्या ना. बरं का नाही का बोलता बोलता. ही आम्हाला काहीच नका देऊ. आमचं नाही, नाही. जड झाले पोहण्याचे. नाही काय एवढं जडे आळूची पानं आणि कोथिंबीर घ्या ना, मी सांगते. नको कोथिंबीर लई स्वस्त हा. झाली. 10 रुपयाला मी अहो, ती मी 2 आणल्यात. टपात आहे पण ती शिळी आहे ना ग. शेळीचं नाही पण आणले. आता कोथिंबीर आता आहे ना त्या 50 रुपये शेकड्याने चालले जाईल. ही स्वस्त झाली कोथिंबीर. नाही तो 5 आणि 10,000 तोच रुपये. नाही का महामित्राचा वडिलांचा बाबा. पहिली 2.5 लाखांनी गेली ना आता काय. 2.5 लाखाला जागेवर दिली. मग ते सगळ्याला थोडं सारखं भाव भेटतो. हा ते तर आहेच. आणि तीच राखली त्याने उजवून उपटून. हा का? जेवण करायला बसलो आणि सई मांडवी बसली. तशी ती बसत नाही नेहमी, पण ऍक्च्युली झालं काय, तिला 4-5 दिवस झाले तेव्हापासूनच जरा सर्दी होती. आणि आज आहे ना थोडस प्रवासात वगैरे तिला थोडीशी दगदग झाली असेल. येताना ना तिला माझ्या लक्षात पण नाही राहिलं स्वेटर घालायचं किंवा डोक्याला टोपी वगैरे बांधायची. दरवेळी माझ्या लक्षात राहतं. मला वाटलं बॅग मध्ये मी घेतलंय पण विसरले काही गडबडीत. आणि घरी आले तर ती ना थोडीशी अशी कणकणच वाटली तिला मला. तर मी म्हटलं जाऊ दे, झालं असं थोडंसं प्रवासाने. तर नंतर थोडस ताप झालाच, म्हणजे वाटलंच तिला की ताप आलाय. तर लगेच तिला डॉक्टरकडे नेलं. माझी आई म्हटली की नाही तिला लगेच दवाखान्यात नाही. मग मी तिला दवाखान्यात घेऊन गेले आणि डॉक्टर पण होते गावामध्ये. तर त्यांनी मग तिला चेक केलं तर म्हटले हो ताप आहे. तर त्यांना म्हटलं 4-5 दिवस झाले तेव्हापासून तिला सर्दी खोकला आहेच आहे, मी काय औषध वगैरे काही देतच नाही, म्हणजे सर्दी खोकला झालं अशी बरेच होते, घरचंच काही ना काही उपाय करत असते. तर पण ह्यावेळी तिला ताप आला, मग डॉक्टरकडे न्यावंच लागलं. आता सध्या बरी आहे, अजून औषधं चालू आहेत तिला, पण ती जरा कणकण होतीच तिला, म्हणून मांडीव बसलेली आहे. मिरची आहे माझ्याकडे मी इकडले चव वेगळी, हा काय हवामान वेगळे. नाही बरं एकदा खाऊन बघते ना बाईची कशी काय कशी नाही. कोणची माई हा चॉकलेट सिरम टाकले का? चॉकलेट बाजूला तळलं काय ते? हा हा दे खाऊ ये. थांब ना, बघ ना, आपल्याला खाऊ करायचंय मस्त तयार. केक कापायचा ना तुला? हॅपी बर्थडे करशील? हा मामीने केलाय मस्त केक. माय पोर तर झोपली बिचारी. ती कायची उठते आता. नाही आता येऊन आम्ही 2 जण कापणार आहे. छकुली छकुली मा बर्थडे बघ. बर्थडे वा बर्थडे. ती आली इकडे साजरा कराय बर्थडे बघ. आता काय करते, बर्थडे झाल्यावर आम्ही साजरा करायला आलोय. हा बघ खायचंय ना. त्यांनी तसंच बनवलेलं आहे. मस्त केक कापायचा. बरी का छकुले? हा तुम्ही तुला कशी वाटते? हा मग हा ना, मग माझ्यासाठी आली बाई. हे म्हणा हॅपी बर्थडे. टाळ्या वाजवा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सई मम्मी. नाही युट्यूबर आहे हा अरे बाई. तुमचे किती सबस्क्रायबर झालेत? किती झाले सबस्क्रायबर? आणि इथं माझ्या आईची तयारी चालू आहे. लसणाची चटणी तिच्या जावयासाठी आणि ऋदूसाठी, दोघांना लसणाची चटणी खूप जास्त आवडते, तर लगेच बनवून दिली तिने. राहिलेला केक कुठे गेला चिनू? हाय हाय बोले हाय हाय. बघितला ना डबा केक भरायला. हाय हाय. म्हणूनच हळदी कुंकू लावतो बाई आम्ही, का नाही हो? कुठं गेलं तर लक्ष्मीची पावलांनी. हा हा मग बाई लक्ष्मी चकुले हळदी कुंकू लाव सगळ्यांना. काय नाही ओली इथले इथं काय होतंय मोठं बारीक, का नाही? सई उठली आता शिक. चष्माच वर केला बारीक लावा बारीक लावा.
हा मायालक्ष्मीला लावा बाई. सई दीदीला लावू दे बाई मा बाई. हम्म. सई दीदीला मायालक्ष्मी माझे कोण ग हा? या कृष्णाला लावा बाई, या कृष्णाला लावा. मा पुरी सारखी बाई काय ना आता पुरी सारखी नाही पोरच आहे. हा ताच म्हणलं मा पुरी सारखीच मी आहे नाही घेते गाद नको मला. हार दरवली घे काहीच घेणार नाही. घे हा. ना, घ्या. ताई घ्या. हा हे बघा गिफ्ट. नाही नाही तुमच्या घरी आलं असंच करू. ते म्हणते मम्मी याच्यात काय आहे? काय नाही बाई. त्याच्यात खाऊ आहे. काय नाही हा आता काय नाही खरंच आता लय आम्हाला गर्दी बाई. नाही आई, काय नाही चालवायचं नाही नाही हा चला मग आम्हाला हा हा लई लांब नाही थोडंसंच आहे. चला रियांश बाबाला बाय बाय कर ना. बाबाला बाय बाय कर. बाय बाय कर. सई झोपली ग माईली करू. हा बाय आपल्याला बाय बाय कर सई. झोपली ना. जाऊ दे जाऊ दे चला बाय. बरं झालं लगेच रोडला आल्या आल्या लगेच आम्हाला गाडी भेटली नारंगावला जायला आणि इथून पण लगेच बस लागली 10 मिनिटात स्टँडवरून. बाबाला मग काय होतंय. आणि सई आता उठली मस्त आणि तिला मी माझं ओढणी जी होती ना ती कानाला अशी गुंडळली. खिडक्या वगैरे नंतर बंद केल्या मी हवा नको लागायला म्हणून. तर चला घरी आता जाऊया. 6:15 झाले. घरी आले मी आता आणि व्यवस्थित गाड्या वगैरे भेटल्या त्याच्यामुळं काय नाही पटकन आलो घरी. आणि घरी आल्यावरती पाहते तर तुम्हाला म्हटलं तो पाण्याचा प्रॉब्लेम झालता. बापरे एवढा पसारा आहे ना तुम्हाला दाखवते मी. आधी बघा इथं ऋदू आणि सई मस्त दोघं जण केक खातात. मामीने पाठवलेला. कसा झाला बा छान आहे ना. तर बघा इकडं हा सगळा पसारा. इथं तर आत्ताशी सुरुवात आहे. हे जे होतं ना हा जो रॉड आहे ना हा पूर्ण गंजला होता त्याच्यामुळे इथून पाणी ते खाली दिसते ना काळं तिथून पाणी लीक होत होतं. आणि मी आत्ताच हे सगळं धुतलेलं होतं 4 दिवस झाले तेव्हा. पण आता इकडं आत बघा पहा सगळा पसारा सगळं खाली पार सगळं 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 खराब झाले पार. इकडून बघा हे खालचं आणि हे तिथून तसं खालीपर्यंत हे असं इथं आणि हे खालचं सगळं लीक झालं होतं. त्याच्यामुळं त्या फरशीमधून सगळं पाणी येत होतं. बघा ते फरशीचे असे वगळे दिसतात ना एवढं पाणी सगळं येत होतं. पण बरं झालं जाऊ द्या. आता पसारा आहे मग सगळा भरपूर पसारा आहे. आता मला हे आवरायला बराच वेळ जाणार आहे पण जाऊ दे ते काम खरंच खूप महत्त्वाचं होतं कारण पाणी बऱ्यापैकी वायाला जात होतं आणि पाईप तर पूर्ण खराब झाला. आता एवढा पसारा सगळा आवरते. आणि बघा हे रॉड होतं ना त्याच्यात लोखंडाचं त्याच्यामुळे ते खराब झालं होतं वाटतं असं इथं इथूनच पूर्ण लीक होत होतं. अरे हा इथं ना दिसलं का हे पहा इथं ते काळं जे आहे ना इथं पूर्ण तुटलंय तिथं म्हणूनच सगळं आहे ना पाणी आहे इथं पूर्ण पाईप खराब झालेला आहे. पण पूर्णच्या पूर्ण किती होल पडलाय मोठा. इकडं पण इथं पण इकडं पण आहे. इकडं सगळं याला पण इथं उभं जे दिसतंय ना तिथं पण अख्खा पाईप खराब झाला होता. जाऊ देत चला झालं काम मेन. पटा सगळं आवरून घेते तर बराच वेळ जाईन मला हे आवरायला. तर सगळं मी आवरून घेतलं घरी आल्यावर. तुम्ही पाहिलं किती पसार होता. तर क्लीन केले बऱ्यापैकी जेवढं शक्य होतं तेवढं. पण आता काय झालं ते थोडंसं त्याचं ना माती वगैरे पडत राहते म्हणजे सिमेंट वगैरे थोडंसं. पण सगळ्या भिंती वगैरे एकदम चकाचक धुवून घेतल्या. पहिलं सगळं पुसून घेतलं. जी खाली रिट्टी होती ती भरून घेतली कारण जेणेकरून कसं सगळं त्या जाळीत जाऊन परत जाळी पॅक व्हायला नको म्हणून
सगळं अगोदर हाताने भरली रीती आणि मग भिंती वगैरे एवढं खराब झालं ना ते कटिंग वगैरे करताना सगळीकडे धूळ उडाली होती. खाली फरशीवरती पण असे सगळे पाय होते असे ओटलेले सफेद सफेद. पहिलं सगळं झाडून घेतलं आणि मग सगळ्या भिंती वगैरे सगळं असं खाली ना एकदम लाल लाल काळं काळं पाणी येत होतं भिंतीवर टाकल्या आणि आता चकाचक झाले बघा सगळ्या भिंती वगैरे मस्त धुतल्या. आता जरा फ्रेश वाटतंय आणि हे ठेवण्याजोगं पण नव्हतं. जर ठेवलं असतं तर उद्या आंघोळीचा खूप जास्त प्रॉब्लेम झाला असता. तर सगळं साफ झालं आणि बरं वाटतं फ्रेश आपल्याला पण. आता उद्या सगळ्या पायपुसण्या वगैरे हे इथलं सगळं आवरायचंच आहे मला आणि लगेच हात मी फरशा वगैरे पण लगेच पुसून वगैरे घेतल्या आणि आता आमची चालली झोपायची तयारी आणि फरशा अशा क्लीन दिसल्या का जरा बरं वाटतं बघा. सगळं चमकते मस्त रात्रीचं असं. आणि आता आपली झोपायची तयारी चालू आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि गुड नाईट.